राजमाता जिजाऊ यांच्या चौकाच्या उद्घाटन सोहळ्यास या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, मुंबई भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष आशिष शेलार साहेब, ज्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी जिजामातेच्या पुतळ्याचं या ठिकाणी निर्मिती झाली, ते उत्तर मुंबईचे लोकप्रिय खासदार गोपाळ शेट्टी साहेब, माजी मंत्री चारकोपचे सन्माननीय आमदार योगेश सागर साहेब, सन्माननीय आमदार अतुल भातखळकर साहेब, मनीषाताई चौधरी, स्थानिक आमदार सन्माननीय सुनीलजी राणे, कोठारीजी व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय गणेश खनकर आणि मोठ्या संख्येनं देवेंद्रजींचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी या चौकाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित असलेल्या या परिसरातील बंधू भगिनींनो आणि मातांनो, खरं म्हणजे मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं गोपाळ शेट्टी साहेबांचं मनापासून अभिनंदन करेन की अत्यंत उत्कृष्ट अशी कलाकृती, आणि तेही ज्या राजमातेनं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं त्या राजमातेचं या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं पुतळ्याचं निर्मिती करणं, सुशोभीकरण करणं, त्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा ज्याचा उल्लेख आमच्या मनीषाताईंनी केला, अशा प्रकारचं एक चांगलं काम. कारण शेवटी आपण लोक छत्रपतींची प्रेरणा घेऊन जगत असतो, वागत असतो. राजमाता जिजाऊचे संस्कार आदर्श घेऊन आपण काम करत असतो, आणि अशा वेळेला आपल्या सगळ्यांना स्फूर्ती देण्यासाठी एक चांगल्या पुतळ्याची निर्मिती या ठिकाणी आदरणीय शेट्टी साहेबांनी केली, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. खरं म्हणजे देवेंद्रजी पहिला त्यांना उद्यान सम्राट म्हणायचे, नंतर उद्यान सम्राट खूप झालं म्हणून शेट्टी साहेब पुतळा सम्राट झाले. म्हणजे आंबेडकरांचा त्या ठिकाणी पुतळा आपल्या कांदिवलीला आपण नित्य नेमाने जयंती त्या ठिकाणी साजरी करतो. अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा पुतळा त्या ठिकाणी आपण हायवेला कांदिवलीला केला, आणि मी मनापासून अभिनंदन करतो की या राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभारून त्या ठिकाणी स्फूर्ती आपल्याला मिळत असते, आणि ते देण्याचं काम शेट्टी साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतं. खरं म्हणजे ज्या वेळेला या पुतळ्याचं अनावरण व्हायचं होतं त्यावेळेला काही लोक बोलायला लागले की हा छोटा कार्यक्रम आहे, छोटा पुतळा आहे. त्यावेळेला देवेंद्रजी म्हणाले की प्रश्न छोटा पुतळा की मोठा पुतळा नाही, ज्या जिजाऊने छत्रपतींना घडवलं त्या राजमातेचा पुतळा आहे. आणि म्हणून आदरणीय देवेंद्रजी या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर उद्घाटनासाठी या ठिकाणी आज उपस्थित राहिलेले आहेत. देवेंद्रजी, आपण या मुंबई शहरात आलात, दिसलात की कार्यकर्त्याने एक वेगळं प्रोत्साहन मिळतं, कारण या मुंबईच्या विकासामध्ये आपलं एक वेगळं योगदान आहे. मेट्रो असो, त्या ठिकाणचा कोस्टल रोड असो, किंवा या मुंबईच्या ओव्हरऑल विकासासाठी आपण त्या ठिकाणी रात्रंदिवस काम करत असता हे मुंबईकरांना नीट माहीत आहे. आणि त्याच्यामुळे आपण जेवढे दिसाल, आपण जेवढं या ठिकाणी लोकांसमोर याल, तेवढा लोकांचा आत्मविश्वास या ठिकाणी सत्ताधाऱ्यांवर आणि त्या ठिकाणी आपल्यावरचा वाढत असतो. आपण या ठिकाणी आलात, आपलं मार्गदर्शन लोकांना ऐकायचं असल्या कारणानं मी जास्त वेळ या ठिकाणी बोलत नाही, परंतु या मुंबईच्या आपल्याकडून अपेक्षा आहेत. या उपनगर वासियांना साहेब आपण दिलासा दिलेला आहात. मेट्रो चाली झाली, ट्रॅफिकचा विषय आहे, अनेक विषय या ठिकाणी आपल्याकडे आहेत, परंतु वेळ आपल्या समोर
जास्त वेळ बोलण्याची नाही आहे. आपलं मार्गदर्शन या ठिकाणी लोकांना या ठिकाणी ऐकायचं. मी जाता जाता एवढंच सांगेन की आज या ठिकाणी जिजाऊ राजमातेच्या पुतळ्याचं या ठिकाणी अनावरण आहे. ज्या राजमातेनं त्या ठिकाणी छत्रपती घडवला त्या आपल्या जिजाऊंच्या लेकींसाठी देवेंद्रजी आपण अनेक निर्णय घेतलेले आहेत. आपण त्या ठिकाणी मुलींसाठी लखपती 18 वर्षाची मुलगी झाली की त्या ठिकाणी आपण त्यांच्यासाठी तिच्या अकाउंट मध्ये 1 लाख रुपये 18व्या वर्षी जातील. हा महिलांचा सन्मान आपण त्या ठिकाणी केलेला आहे. साहेब, आपण त्या ठिकाणी महिलांचा सन्मान करत असताना राज्यातल्या महिला भगिनींना प्रवासासाठी त्या ठिकाणी एसटी मध्ये 50% त्या ठिकाणी मोफत त्या ठिकाणी आपण जाण्याचा निर्णय या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं आपण घेतला आणि या जिजाऊच्या लेकींचा सन्मान आपण त्या ठिकाणी करताय. ज्या छत्रपतीनं व्यवस्थापन ज्या पद्धतीनं केलं, मग जल व्यवस्थापन असेल, वित्त व्यवस्थापन असेल, तो आदर्श घेऊन या महाराष्ट्राला विकासाकडे नेण्याचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न आपण करता याचा आमच्या मुंबईकरांना निश्चितपणे या ठिकाणी अभिमान आहे. साहेब, आपण आलात, आमच्या कार्यकर्त्यांच्या आणि या बोरिवलीकरांच्या या ठिकाणच्या उपस्थितीने आम्हाला निश्चितपणे प्रोत्साहन मिळतंय. पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. शेट्टी साहेबांचा आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.